5 जिल्हा परिषद गट येतात. लोणार, पडगा, बोरिवली, ताबाड आणि गोंडूर या 5 गटाच्या पूर्व मंडळाचं मी मंडळाध्यक्ष म्हणून नाव जाहीर करतो. आणि हे नाव जाहीर करताना मला आनंद वाटतो की श्रीकांत रामचंद्र गायकर यांची मंडळाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. धन्यवाद. नवनियुक्त पूर्व मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत रामचंद्र गायकर यांना पदग्रहण पत्र दिलं जात आहे साहेबांच्या शुभ हस्ते आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा. सर्वांनी एका आपल्या माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि आपली नियुक्ती केली. तरी आपल्या या दक्षिण मंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची सूचक म्हणून नाव होती सुमित अशोक पाटील यांनी श्रीधर जयवंत पाटील यांचं नाव सुचवलं होतं. कपिलजी पाटील आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी अनुमोदन दिलंय आणि त्यांची या ठिकाणी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार. दक्षिण मंडळ अध्यक्ष पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन आपण अभिनंदन देखील आपण सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय या ठिकाणी एकूण 8 जिल्हा परिषद गट आहे. त्या 8 जिल्हा परिषद गटामध्ये एकूण 93 बूथ आहेत. ज्यावेळेला मी 2 महिने प्रवास केला त्या प्रवासामध्ये 53 बूथ हे गटीत झालेले होते आणि तांबा, खारबाव किंवा निलेश गुरुनाथ गुरव हे उत्तर मंडळाचे भाऊ लक्ष द्या इकडे हो इकडे बघा. पार करण्यासाठी आपण जी तयार केली भिवंडी तालुका ग्रामीण याच्या या संयुक्त 3 अध्यक्ष मंडळाच्या निवडीच्या प्रक्रियेच्या प्रसंगी उपस्थित असलेले मंचावर आपल्या सगळ्यांचेच तुम्हा सगळ्यांचे आधारस्तंभ या देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी डाकी साहेब आणि सन्माननीय सर्व व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्यातील सगळेच पदाधिकारी, महिला वर्ग, बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजच्या ह्या निवडीच्या प्रसंगी काय बोलावं खूप हा मोठा गण प्रश्न आहे. कारण भिवंडी तालुका हा खूप मोठा आहे आणि ज्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून आज माझी निवड झाली तोही पक्ष देखील हा देशात 1 नंबरचा पक्ष आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या पक्षाची जबाबदारी खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीण पूर्वची मंडळाची माझ्यावर आज जबाबदारी दिलेली आहे. खरं तर हे पद नसून हा खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आणि हा जबाबदारीचा विश्वास खऱ्या अर्थाने माझ्यावर आज दर्शविला ते आपल्या सगळ्यांच्याच नेतृत्व मार्गदर्शक असणारे आदरणीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेन. आणि आपण जो माझ्यावर विश्वास दाखवला तो खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर युवा मोर्चाचे तिन्ही आम्ही या मंडळाचे 3 मंडळाचे अध्यक्ष धरले. खऱ्या अर्थाने आपण युवा मोर्चावरच हा तालुक्याची जबाबदारी दिलेली. मी एवढंच आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी आपण आमच्या ह्या तिघांवर दिलेली आहे आणि मागचे जे तालुका अध्यक्ष पी.के. म्हात्रे साहेब आणि सगळेच सन्माननीय हा जो व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळेच पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने ही जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडू. आज ह्या निवडीच्या प्रसंगी मी आपल्याला हा शब्द देतो. पुन्हा एकदा आपण हा एवढा मोठा विश्वास आमच्यावर दाखवला. पुन्हा एकदा आपण मी आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
पार्टी भिवंडी तालुका मंडळ अध्यक्ष निवडीसाठी प्रमुख उपस्थिती तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब, पीकेजी म्हात्रे साहेब, देवेंद्रजी पाटील साहेब व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाला। खरोखरच मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनजी कुले साहेब व तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने आज माझी भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका दक्षिण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली। मी खरोखरच साहेबांचे मनापासून खूप आभारी आहो। तसेच जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके साहेब, पीकेजी म्हात्रे साहेब व सर्व भाजप कार्यकर्ते यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष काम केलं आहे व त्याचीच पोचपावती म्हणून आज साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून जो मला पदभार केला त्या पदाला मी कुठल्याही प्रकारचा तडा लावू देणार नाही व प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडेन। तसेच तळागाळातील लोकांपर्यंत ज्या काही लोकांच्या समस्या असतील ते माझ्या भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन व तसेच तिथे मोठ्या संख्येने मला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो व मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानून 2 शब्द संपवतो। आपणास विनंती आपण 2 शब्द व्यक्त करू। माता की भारतीय जनता पार्टी का जय श्री राम। भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पत्रन सोल्यात उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकीजी, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेंद्रजी पाटील साहेब, पीके म्हात्रे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर। खरं तर आज आपले देशाचे माजी मंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय देवेंद्रजी पाटील यांच्या नेतृत्वाने आज माझी उत्तर मंडळ अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जो विश्वास साहेबांनी माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा न देता तळागाळात जाऊन काम करेन आणि आपल्या पार्टी ही पुढे आणण्याचा प्रयत्न करेन। तसेच साहेबांनी सांगितले की आज ही पार्टी देशामध्ये नाही तर जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी निवड झालो त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे। जो युवा मोर्चामध्ये मी काम केला त्या कामाची पोचपावती असेल असं मी मानतो आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। चौधरी